नमस्कार मित्रांनो, रोज रोज नवीन बातम्या ऐकायला भेटत आहेत. काल नवीन बातमी जी 24 तासने लावली होती. आमदारांना आता चांदीच्या ताटा, वाट्या, तांबे चांदीचे. अरे आता काय बोलावं, काय तेच काय समजत नाही लोकांना. म्हणजे अख्खा महाराष्ट्र तुम्ही लुटून खाल्ला आहे, तो काय कमी पडला आहे आणि आता तुम्हाला चांदीच्या ताटामध्ये जेवायला पाहिजे. हां, अरे म्हणजे तुम्हाला पब्लिक काय येडं वाटतं का? येडं हे जे ज्याने तुम्हाला मतदान केलं, ज्याने ह्यांना तुम्हाला निवडून आणलं आहे, ते काय येडं वाटतं का? वाटतात काय हो तुम्हाला सगळ्यांना? हां, म्हणजे किती तुमचं असं शाही थाट. एक तर तुम्हाला घर फ्री राहतं, तुमचं घर असतं तरी पण तुम्हाला घर फ्री, सगळं फ्री, सगळं फुकट. मोठे मोठे घोटाळे पण तुम्हाला फुकट. कोण जनता तुमच्यावरती सवाल उठवत नाही किंवा कोण जनता तुम्हाला बोलत नाही, कारण सगळंच तुमचं. छापा पण तुमचा, काटा पण तुमचाच आहे. मग हे चांदीच्या ताटामध्ये आणि वाटी कशासाठी? काय वेगळं होणार आहे? काय वेगळं जेवणार आहे का? त्याच्यानं काय वेगळं होतं काय? हा, वेगळं होतं. चांदीच्या ताटामध्ये जेवल्याने वेगळं होतं, हे ठीक आहे, कारण त्याचे काहीतरी सायंटिफिक परिणाम काहीतरी वेगळे आहेत, त्याचे काहीतरी शास्त्रीय कारण आहे त्याला काहीतरी, का मला माहीत नाही, पण एक जनरल. पण येणाऱ्या टायमिंगला जनता तुम्हाला रस्ता दाखवणार, एवढं नक्की असं वाटतंय. कारण ही जी जीत आहे ना तुमची, जीत छातीत ठोकपणे सांगतात, अरे काळ्या दगडावरची रेषा, आम्ही निवडून येणार. ही सगळी EVM ची कमाल आहे, समजलं ना? आता तुम्हाला छातीत ठोकपणे जनता सांगणार, तुम्हाला ठोकून जनता सांगणार की पुढच्या टायमिंगला नको तुम्ही आम्हाला. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. मित्रांनो, खरोखर जर तुम्ही खरोखर कट्टरवादी असाल ना, कट्टरवादी, तर पुढच्या वेळेला ह्यांची जागा दाखवा की तुमची जागा काय आहे. अति होत चाललंय आता.